श्री स्वामी समर्थ. रक्षाबंधन हा सण बहीण भावाच्या पवित्र नात्यासाठी साजरा केला जातो. या सणादिवशी बहीण भाऊ एकत्र येऊन प्रेमाने व आनंदाने हा सण साजरा करतात. तसेच आपण या दिवशी कोणत्या रंगाच्या राख्या बांधाव्या, कोणते रंग आपल्या जीवनामध्ये शुभ ठरू शकतात, कोणते रंग वापरू नये, तेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हे वर्ष मंगळाचे आहे, म्हणून तुम्ही कोणते रंग वापरायचे आहेत. भावाच्या चांगल्या आरोग्यासाठी व त्याच्या पुढील आरोग्यासाठी, त्याच्या काही जीवनामध्ये संकट अडचणी येऊ नये म्हणून आपण या गोष्टी नक्की लक्षात ठेवायच्या आहेत. हे वर्ष मंगळाचे आहे, त्यामुळे तुम्हाला भावाला राखी खरेदी करता तेव्हा कोणत्या रंगाची राखी तुम्हाला घ्यायची आहे, कारण यावर्षी जर तुम्ही चुकूनही हा रंग वापरला तर याचे प्रभाव खूप दिसतात, वाईट प्रभाव याचे पडतात. म्हणून भावावरती कोणतेही संकट येऊ शकते. म्हणून तुम्हाला भावाच्या आरोग्यासाठी व त्याच्या चांगल्या प्रगतीसाठी तुम्ही हे रंग बिलकुलही वापरायचा नाही. तर यावर्षी मंगळाचं वर्ष आहे, त्यामुळे तुम्हाला लाल रंगाची कोणतीही राखी वापरायची नाही, लाल रंगाची मिठाई वापरायची नाही, तसेच लाल रंगाचे वस्त्रही तुम्ही भावाला भेट म्हणून द्यायचे नाही. तुम्ही कोणत्या रंग शुभ आहेत तर हिरवा, पिवळा असे तुम्ही लाल आणि काळा रंग सोडून तुम्ही यामधले कोणतेही रंग वापरू शकता. तसेच काही शुभचिन्ह असलेली राखी तुम्ही घेतली तर याचे खूप चांगले प्रभाव दिसून येतात. म्हणून तुम्ही मोरपंख, गणपती, स्वास्तिक, ओम असे शुभ चिन्ह असलेले राखी खरेदी करायचे आहे व आपल्या भावाला ती राखी बांधायची आहे. श्री स्वामी समर्थ.